संसदेत वक्फ सुधारणा विधेयक आणलेले आहे आणि त्यावर थोड्याच वेळात मतदान देखील होणार आहे। सरकारकडून बहुमत पाहता विधेयक पास होईल असंच दिसतंय। मात्र वक्फच्या निमित्तानंच सत्ताधाऱ्यांनी विशेषतः शिंदेच्या शिवसेनेनं हिंदुत्वावरून ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। पाहूया। आपका उद्दिष्ट जमीन हड़पने का है, बाकी कुछ नहीं है, न्याय देने का नहीं है। जो बाला साहब हमेशा हिंदुत्व के लिए लड़ रहे थे, मुझे लगा इनको सिर्फ हिंदुत्व से एलर्जी थी, लेकिन आज हिंदुओं से भी एलर्जी जो है यूपीटी को होने लग गई है। वक्फ सुधारणा विधेयक संसदेत आलं आणि त्यावरून महायुतीचा सामना थेट ठाकरेंच्या शिवसेनेशी झाला। मुख्यमंत्री फडणवीसांपासून शिंदेंनी आणि संसदेत महायुतीच्या खासदारांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या खासदारांना घेरलं। वक्फ सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून जमिनी हडपून उद्योगपतींना द्यायचे आहेत असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला। आपके मन में कुछ और ही है, जमीन आपको हड़प करनी है और किसके लिए करनी है? जैसे मैंने कश्मीर में नाम लिया, जैसे मैंने जहाँ मणिपुर में भी चल रहा है उसी के लिए चल रहा है, और किस किस लोगों के लिए चलता है, किन उद्योगपति के लिए चलता है, सभी को पता है। आपका उद्दिष्ट जमीन हड़पने का है, बाकी कुछ नहीं है, न्याय देने का नहीं है। बटेंगे तो कटेंगे, और आपने कल सौगते मोदी भेजा तो बांटोगे तो बचेंगे वाली बात आ गई है। आप बांट रहे हो, बचने के लिए बांट रहे हो। इनसे मुझे यूपीटी वालों से प्रश्न पूछना है, अपनी अंतरात्मा से इनको प्रश्न पूछना चाहिए कि बाला साहब आज होते तो ये क्या आज ये भाषण कर पाते यहाँ पर? अपनी गलतियों को सुधारने का, अपने इतिहास को संभालने का और विचारधारा को जिंदा रखने का। जो बाला साहब हमेशा हिंदुत्व के लिए लड़ रहे थे, मुझे लगा इनको सिर्फ हिंदुत्व से एलर्जी थी, लेकिन आज हिंदुओं से भी एलर्जी जो है यूपीटी को होने लग गई है। हरी जैकेट जो है बुधवार के लिए पहनी है या आज वक्फ के लिए खास करके अरविंद सावंत जी ड्रेसअप करके आए थे? अरविंद सावंत जी बैठते बैठते समर्थन किया कि नहीं किया वो बोला नहीं है, इसलिए मैं आप बिल को समर्थन करते कि नहीं करते आपने क्लियर नहीं किया। लेकिन मैं से इतना कहना चाहता हूँ, पहले मुझे भी अरविंद सावंत जी का शिवसैनिक होने का, शिवसेना का एमपी होने का जैसे बोलचाल था वो क्यों बदल गए हैं? आप इंसान बदल गए या कांग्रेस के साथ हाथ मिले इसलिए आप बदल गए? पहले तो बड़ा शिवसेना का एजेंडा लेके अच्छा बोलता था, हमको भी अच्छा लगता था। अरविंद सावंतांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून चर्चेत सहभाग घेतला, मात्र टीका करताना समर्थन की विरोध ही भूमिका स्पष्ट केली नाही, म्हणजेच मतदानापर्यंत सस्पेन्स ठेवला। वक्फ म्हणजे काय तर अल्लाहच्या नावानं अर्पण केलेली वस्तू किंवा देणगी, ज्यात जंगम आणि स्थावर मालमत्तेचा समावेश आहे। कोणताही मुस्लिम व्यक्ती त्याची संपत्ती वक्फला दान करू शकतो आणि वक्फ बोर्ड मालमत्तेचं व्यवस्थापन करते। आता वक्फ सुधारणा विधेयक पास झाल्यावर नेमकं काय होणार आहे तेही पाहूया। आधी वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं। बोर्डात 8 पैकी 4 सदस्य निवडून यायचे। 4 सदस्यांची निवड सरकारकडून व्हायची। आता गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश बंधनकारक आहे। किमान 2 गैरमुस्लिम सदस्य असतील। सर्व सदस्य राज्य सरकार निवडणार। आधी वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम असायचा, कोणत्याही कोर्टात आव्हान देता येत नव्हतं। पण आता वक्फच्या कोणत्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार। आधी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्मकार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवर वक्फ दावा असायचा। आता जर जमीन दान केली नसेल आणि जरी त्यावर मशीद असेल तरी ती संपत्ती वक्फची होणार नाही। आधी मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार आयुक्तांना असायचे। आता जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचं सर्वेक्षण करणार। विशेषतः उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील, या बिलाचा विरोध करणार नाही। पळपुटी भूमिका कशाला घ्यायची? घ्या ना खुलेआम भूमिका, घ्या ना उभे राहणं एका भूमिकेवर। तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत जेव्हा फायद्याचं
तेव्हा धरायचं, जेव्हा तोट्याचं तेव्हा सोडायचं. त्यामुळे धरलं की चावतंय, सोडलं की पळतंय, अशा प्रकारची जी काय भूमिका घेतल्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झालेली आहे. जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे आता बघायचं आहे की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहेत की राहुल गांधी हे सांगतायत तसं करतायत. इकडे राज्यसभेतही संजय राऊतांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी सत्ताधारी बाकावरून कमेंट झाल्यानं राऊत संतापले. अगर धर्मशाला नहीं है तो ये देश जेल भी नहीं है. हमको तो ये कौन बोल रहा है? बाला साहब ठाकरे कौन है? क्या है? प्लीज 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 इधर से प्लीज कुछ भी कमेंट करते हैं वहां से. प्लीज नहीं, हम सुनते रहते हैं, बोलते रहते हैं. क्या है? आपको क्या मालूम है? आप 10 बार पार्टी बदलने वाले ये लोग हैं. संजय राउत जी. ये घुसखोर है. मुस्लिम धर्म किंवा धार्मिक आस्थेच्या विरोधात वक्फ सुधारणा विधेयक नाही, तर आधीच्या ज्या चुका होत्या त्यामुळे कोणाच्याही जमिनी वक्फची सांगून लाटत होते, त्याला चाप बसेल असं सरकारचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.